आणि मुंबईमधल्या सरकारी शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे। महानगरपालिकेने सभेमध्ये प्रस्ताव मांडला। राजकीय खळबळ यामुळे उडाली। मनाचे श्लोक दररोज म्हणणे सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। किशोरी पेडणेकरांनी हा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावावर 9 तारखेच्या महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा होईल। एमआयएमचा मनाचे श्लोक प्रस्तावाला जोरदार विरोध आहे। धर्म आधारित नवे संविधानिक शिक्षण द्या असं एमआयएमने म्हटलं। माझ्या महानगरपालिकेच्या कितीतरी शाळा आहेत, शाळेंचे विद्यार्थी कितीतरी लाखात आहेत आणि जर अशा असतील तर त्यांच्या मनावरती आता खऱ्या अर्थाने सर्व सर्व जाती धर्म पंथ या लहान मुलांवर संस्कार म्हणून एक जो सामाजिक हे मनाचे श्लोक फक्त हिंदूंचेच आहेत असा भाग कोणी आणू नये। हा सामाजिक संस्कार आहे आणि तो सामाजिक संस्कार हा प्रत्येकावर व्हायला पाहिजे। मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही शिकले शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे। त्याच्या मागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी। हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे।